क्रिसमस कॅक्टसचं जे रोप आहे त्याचं रिपोर्टिंग करणार आहोत आपण कुंडीमध्ये. तर त्यासाठी लागणारं मातीचं मिश्रण कसं असलं पाहिजे ते पाहून घेऊयात. तर आपल्याला गार्डन सॉइल लागणार आहे 50%, साधारण एक 20% कोकोपीट घेणार आहे मी, तसेच 20% कोणतंही ऑर्गॅनिक कंपोस्ट जे तुमच्याकडे आहे ते घ्यायचं आहे. हे गांडूळ खत आहे तर हे आपण 20% घेणार आहोत. 10% परलाईट वापरणार आहे मी. याने प्लांटचं जे मातीचं मिश्रण आपण बनवतोय त्याच्यामध्ये एरिएशन होण्यासाठी मदत होते, तसेच जास्तीचं जे पाणी असतं ते शोषून घेतं आणि प्लांटचे जे रूट असतात ते डॅमेज होत नाही. आपल्याकडे प्लांट दीर्घकाळ राहतं, त्यामुळे शक्य झालं तर परलाईट तुम्ही तुमच्या मातीच्या मिश्रणात नक्की वापरा. नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी वाळूसुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे नदीची वाळू तुम्हाला सहज उपलब्ध होत असेल तर तुम्ही ती वापरू शकता. माझ्याकडे सध्या नाही आहे, त्यामुळे मी परलाईट वाळूच्या ऐवजी वापरते आहे. परलाईट मातीच्या मिश्रणात वापरल्यामुळे आपलं जे मिश्रण बनतं त्याला हलकेपणा येतो आणि ते फायदेशीर ठरतं झाडाच्या आरोग्यासाठी. त्यामुळे तुम्ही नक्की वाळू किंवा परलाईट तुमच्या मातीच्या मिश्रणात नक्की वापरण्याचा प्रयत्न करा. आता हे आपण झाड जे आहे रिपोर्ट करून घेऊया कुंडीमध्ये. साधारण आपला जो पॉट आहे त्याचा अंदाज घेऊन तुम्ही कुंडी निवडायची आहे रिपोर्टिंगसाठी. थोडी मोठी साईजची तुम्ही घ्यायची आहे. यापेक्षा आपलं जे मातीचं मिश्रण बनवलं आहे ते आपण यात भरून घेऊया. तर मी पॉट घेतला आहे, बेसमेंटला विटेचा चुरा भरून घेतलेला आहे पाणी झिरपण्यासाठी, आणि आता हे मातीचं मिश्रण मी त्याच्यात फिल करून घेणार आहे. कोणत्याही झाडासाठी योग्य मातीचं मिश्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातच ते झाड उत्तम ग्रो करतं आणि बरेच वर्ष सर्वाइव्ह सुद्धा ते आपल्याकडे करतं. तर आपलं हे पॉटमधून आपण ते व्यवस्थित रिमूव्ह करून घेऊया. हाफ कुंडी भरली आहे मी. तर शक्यतो त्याचं रूट डिस्टर्ब करायचं नाही आणि ते लावून घ्यायचं आहे आणि मातीचं मिश्रण पूर्ण त्या बाजूने भरून द्यायचं. कॅक्टसचं जे प्लांट आहे आपलं क्रिसमस कॅक्टस, त्याला आपण पाणी देऊया. हलकंसं पाणी द्यायचं, फार पाणी द्यायचं नाही. ओव्हर वॉटरिंग शक्यतो करायचं नाही. फक्त मातीचं जे मिश्रण आहे ते सेटल होण्यासाठी आणि ते रोप त्यात छान ॲडजस्ट होण्यासाठी तेवढंच पाणी तुम्ही त्याला सध्या तरी द्यायचं आहे इनिशियल स्टेजमध्ये. झाडाचं जे रिपोर्टिंग असतं ते शक्यतो सकाळच्या वेळी करावं, म्हणजे 10च्या आत, किंवा संध्याकाळी करावं. त्यामुळे आपल्या झाडांना रिपोर्टिंगचा शॉक लागत नाही. तर आपलं क्रिसमस कॅक्टसचं रिपोर्टिंग करून झालं आहे. आपलं पॉटिंग मिक्सचर ते प्लांट त्यात ॲडजस्ट होण्यापुरतंच तुम्ही त्याला इनिशियली पाणी द्या, कारण याचं जे हे रोप आहे याला क्लायमेट चेंजेस सहसा मानवत नाही. याचं जे फ्लावर बर्ड आहे ते ड्रॉप होण्यास सुरुवात होते, त्यामुळे शक्यतो याला कमी प्रमाणात तुम्ही इनिशियल स्टेजला पाणी द्यायचं आहे. नंतर हे रोप तुमच्या होम गार्डनमध्ये असेल, बाल्कनीत छान तिथल्या वातावरणात ॲडजस्ट झालं की तुम्ही याला योग्य प्रमाणात पाणी आणि सूर्यप्रकाश देऊ शकता. तर याला मी सेमी शेडमध्ये ठेवणार आहे 4 ते 5 दिवस. नंतर मी याचा एक सेपरेट असा कॉर्नर देईन, ईस्ट कॉर्नर, जिथे त्याला शक्यतो 2 ते 3 तासांचं कोवळं ऊन रोज मिळत राहील. हा एक हाऊस प्लांट आहे, याला प्रखर उन्हाची आवश्यकता नाही. तर पाहूया त्याची काय प्रोग्रेस होती आहे.